येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? भगीरथ बालके. भगीरथ बालके. भगीरथ दादा. भगीरथ बालके. भगीरथ दादा बालके सामान्य शेतकऱ्यांचा पोरगा मिसळणारा हे फक्त भगीरथ दादा आहेत. स्वतःचे घर तयार विकायला देखील त्या ठिकाणी तिच्या मतदारसंघाच्या आदरणीय भारतनाराने दिलेला जो शब्द होता, आपली स्वप्न होती, या स्वप्नासाठी लढतोय. हातात घेऊन जनतेचा हात जनसेवेसाठी चालले दादा. वारसा नानाचा सोबतीला कधी चुकणार नाहीत दादा. हो हातात घेऊन जनतेचा हात जनसेवेसाठी चालले दादा. माझा भगीरथ मी तुमच्या वटी आजपासून देत आहे, त्याला साथ द्या. एक मनी सेवेसाठी उभे राही, हातामध्ये घेतली प्रगतीची मशाल. हो वाघाची चाल हाय जनतेची ढाल भगीरथ दादा. हे आशेचा हात आहे न्यायाची साथ भगीरथ दादा. हा वाघाची चाल हाय जनतेची ढाल भगीरथ दादा. हे आशेचा हात आहे न्यायाची साथ भगीरथ दादा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भागा ज्या पद्धतीने तुळजाभवानी भवानीच्या रूपामध्ये देवी उभा होती, त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं तर तुम्ही भगीरथाच्या मागे उभा राहा. जनसेवेसाठी उभे नेहमी असे नाही केला कधी भेदभाव. पुत्र भारत नानांचे विचार जनतेचे पंढरपुराची शान. पंढरीच्या सेवेसाठी मंगळवेढ्याच्या विकासासाठी जगणार दादा नेहमी आपल्या जनतेसाठी. हो वाघाची चाल आहे जनतेची ढाल भगीरथ दादा. हे आशेचा हात आहे न्यायाची साथ भगीरथ दादा. त्या ठिकाणी लढण्याचं बळ प्रमुख मुद्दा असेल तर ही मायबाप जनता कवच इथे मायबाप जनतेची आणि अडचण जाणून घेण्याचं काम जर गेल्या 4-4.5 वर्षामध्ये कुणी या मतदारसंघामध्ये केला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे भगीरथ बालके. आमच्यासारखी लोक हात दिवस तुमच्या समोर बोलतात, नेते म्हणून बोलतात की केवळ केवळ स्वर्गीय नारायणमुळे झालंय आणि म्हणून त्यांचे उपकार फेडायसाठी मिळाले. पुन्हा एकदा स्वाभिमानाने मी सांगतो, बालके कुटुंबाच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून भगीरथ दादांना त्या आमदारकीचा खऱ्या अर्थानं सुवर्ण मुकुट पुन्हा एकदा चढवायचा असेल तर तुम्ही आम्ही कामाला लागणं गरजेचं आहे. वाघाची चाल हाय जनतेची ढाल भगीरथ दादा. हे आशेचा हात हाय न्यायाची साथ भगीरथ दादा. हा वाघाची चाल हाय जनतेची ढाल. ज्या पद्धतीने भारत नानावर तुम्ही प्रेम केलं तशाच पद्धतीचं प्रेम तुमच्या दादावर असावं अशा प्रकारची एक आशा व्यक्त करतो.